आजकालची मुलं काय बोलतात हेच समजत नाही. स्ले, ऑरा, डेलिल्यू, क्रिंज हे शब्द ऐकून तुम्हीही गोंधळता का? आज फक्त 3 मिनिटात जेनजीची भाषा शिकून घ्या. नमस्कार मित्रांनो, आज मी तुम्हाला जेनजीचे काही खूप प्रसिद्ध शब्द अगदी सोप्या मराठीत समजावून सांगणार आहे. स्ले, कोणी खूप छान दिसत असेल किंवा एखादं काम जबरदस्त केलं असेल तर म्हणतात यू स्लेड. मराठीत यालाच म्हणतात एकदम भारी केलंस. उदाहरणार्थ, तुमच्या मैत्रिणीने सुंदर साडी नेसली, गर्ल यू स्लेड. ऑरा, ऑरा म्हणजे तुमची उपस्थिती. तुम्ही काही न बोलताही लोक तुमच्याकडे आकर्षित होतात. तो तुमचा ऑरा. मराठीत याला तुमचं व्यक्तिमत्व आणि प्रभाव असं म्हणतात. तिसरा शब्द आहे डेलिल्यू. डेलिल्यू म्हणजे स्वप्नांच्या दुनियेत राहणारी व्यक्ती. उदाहरणार्थ, कोणी म्हणालं तो हिरो मला नक्की प्रपोज करणार. मित्र म्हणतील अगं किती डेलिल्यू आहेस तू. आता चौथा शब्द आहे क्रिंज. काहीतरी खूप विचित्र किंवा लाजिरवाणं वाटलं त्याला म्हणतात क्रिंज. उदाहरणार्थ, सार्वजनिक ठिकाणी खूप ओव्हर ऍक्टिंग, दॅट्स क्रिंज. पाचवा शब्द आहे फ्लेक्स. फ्लेक्स म्हणजे दिखावा करणं. उदाहरणार्थ, महागडा फोन सतत दाखवत राहणं. एखाद्याला अशी सवय असेल तर तो खूप फ्लेक्स करतो असं म्हणतात. आता सहावा शब्द आहे पो. पो म्हणजे पॉइंट ऑफ व्ह्यू. तुमच्या नजरेतून एखादी गोष्ट दाखवणं. म्हणूनच इंस्टाग्राम रील्सवर लिहिलेलं असतं पो. तुम्ही पहिल्यांदा जेव्हा नोकरीला जाता असं काहीतरी तुम्हाला बघायला मिळतं. सातवा शब्द आहे रीच. रीच म्हणजे कोणालाही आपल्या बोलण्याने किंवा व्यक्तिमत्वाने इम्प्रेस करण्याची कला. उदाहरणार्थ, त्याच्याकडे खूप रीच आहे. तर आठवा शब्द आहे मिड. मिड म्हणजे ठीकठाक, ना खूप चांगलं ना खूप वाईट. उदाहरणार्थ, हा चित्रपट मिड आहे. नववा शब्द आहे कुकडं. कुकडं म्हणजे आता काही खरं नाही, अडचणीत पडलो. उदाहरणार्थ, उद्या परीक्षा आहे आणि अजून अभ्यास नाही. आय एम कुकडं असं आपण सहज म्हणतो. जेनजी मुलं आहेत ना ते असं बोलतात. गोट. गोट म्हणजे बकरी नाही बरं का. याचा अर्थ आहे ग्रेटेस्ट ऑफ ऑल टाइम, म्हणजेच सर्वात महान. उदाहरणार्थ, सचिन हा क्रिकेटचा गोट आहे. आता पुढच्या वेळी तुमचा मुलगा, मुलगी किंवा मित्र स्ले, ऑरा किंवा डेलिल्यू म्हणतील तर तुम्ही गोंधळणार नाही. अशा अजून ट्रेंडिंग शब्दांचे सोपे मराठी अर्थ हवे असतील तर आत्ताच फॉलो करा.